33% वुमन रिजर्वेशन्स हे म्हणजे नारी वंदन अधिनियम बिल मानाधिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 2023 पास केले. पण ते बिल एक स्टेप फुडें वचून 2011च्या सेन्ससाचेर आनीक 33% सीट दिवन म्हणजे आमी जशें म्हणटा की जवळपास 834 सीट लोकसभेत जातले. विधानसभेचे सीट वाडपाचे आसा. 2029च्या उपरांत लोकसभेत आनी विधानसभेत हे सगळे कडेन लागू जातले. त्या खातीर हांव पयल्यान पयलीं माननीय मोदीजीचे अभिनंदन म्हणटा. समानता न्याय आनी हक्क हो आमकां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्यांनी दिल्लो. पण आयज पर्यंत जो न्याय आनी हक्क आनी समानता ह्यो महिलांक अजुनूय मेळूंक नासले. ते दिवपाचें काम जर कोणी केलें जाल्यार मानाधिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी केलें आनी ताका 33% आज रिजर्वेशन दिता. 2029च्या लोकसभा आनी विधानसभेनी आमकां हें पळोवपाक मेळटलें. म्हणून हांव माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचें अभिनंदन म्हणटा. आनी त्याच बरोबर म्हज्या सगळ्या महिला भयणींक हांव खूब तांचें अभिनंदन करता की पयले फावटी येद्या व्हडल्या संख्येत त्यो लोकसभा आनी विधानसभेत पावतले. महिलांच्या खातीर आमी जें म्हणटा की विविध कार्यक्रम राबोवपाचे आसता. ही बिल्स पास करपाच्या तितून ती अग्रेसर आसतली. ज्या निमित्तात म्हणजे आमी म्हणटा की इट इज एन वुमन लॅड गव्हर्नन्स हे जावपा खातीर ताचो खूब मोठो फायदो जातलो. अँड वुमन लॅड गव्हर्नन्स वील लीड द कंट्री, वील लीड द स्टेट इन फ्युचर इन डिफरंट सेक्टर्स, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल सेक्टर्स. हातूंत आमकां वुमन लीड करता आसतना दिसतली. त्या खातीर सगळ्या म्हज्या महिला भयणींचें खूब खूब अभिनंदन. The voice for Goy.